आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। प्रभाग कोणाची मक्तेदारी नाहीये, अमित घाग। ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या असतील त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते मदत करतील, अमित घाग। फक्त 1-2 प्रभाग मर्यादित नाही तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमानं काम करतो व करणार, अमित घाग। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोण कोणाला अडवू शकत नाही, अमित घाग। रोहातील स्वच्छता मोहिमेबाबतीत राजकारण तापले, स्वच्छता मोहिमेवरून राजकारण तापले, भाजपचा पलटवार, अमित घाग म्हणतात प्रभाग कोणाचं मक्तेदारी नाही। रोहा शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून यावर भाजपनं पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रभाग कुणाची मक्तेदारी नाहीये। ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तत्परतेने मदत करतील। घाग पुढे म्हणाले, आम्ही फक्त एखाद्या 1-2 प्रभागांपुरते मर्यादित नाही तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमानं काम करतो आणि पुढेही करत राहणार आहोत। त्यांच्या या वक्तव्यानं भाजपचा कार्यक्षेत्र विस्तार आणि जनसंपर्कावर भर असल्याचं स्पष्ट होतंय। लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये कोण कोणाला अडवू शकत नाही असं सांगून त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। रोहामध्ये सध्या चालू असलेल्या स्वच्छता मोहिमेवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे पहिले अधिकृत उत्तर असल्याचं बोललं जात आहे। प्रभाग ही कोणाची मक्तेदारी नाहीये आणि जे कोण बोलले त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, त्यामुळे त्यात काही खोलात जाण्याची गरज नाही। परंतु आपल्या माध्यमातून एवढंच सूचित करून देतो की गेल्या महिनाभर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रोशन चापेकरच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी, सुमित असेल, आमचा वैभव असेल, बरेच मंडळी, आमचे शहर अध्यक्ष, हे सगळेच लोक, रावकर असेल, ही सगळीच लोक त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। विविध शासकीय योजनांचे शिबिर घेत आहेत। मग त्रिमूर्ती नगर हा एकच गोष्ट नाहीये, आम्ही संपूर्ण नगरपालिकेमध्ये काम करतो। आमच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत की भारतीय जनता पार्टीचे विचार हे प्रत्येक घरामध्ये गेले पाहिजे। त्यामुळे प्रत्येक सोसायटी असेल, प्रत्येक प्रभाग असेल, वॉर्ड असेल, या ठिकाणी आम्ही आणखीन जोमाने तीव्रपणे काम करणार आहोत। कारण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या वरिष्ठ लेवलने सूचना दिलेल्याच आहेत। पण तालुका अध्यक्ष या नात्याने मी देखील या लोकांना सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वॉर्ड मध्ये, प्रत्येक बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे। आणि ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोण कोणाला अडवू शकत नाही आणि जेव्हा अडवतील तेव्हा आम्ही देखील त्यांना जसंच तसं उत्तर देऊ। सनेज केअर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।